मुंबई गोवा हाईवे पर अवैध खड़ी परिवहन करने वाले डंपर की टक्कर में 2 युवकों की मौत के बाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रामक हो गई है। 2 दिन पहले रास्ता रोको आंदोलन करने के बाद आज मनसे पदाधिकारी पनवेल के क्षेत्रीय परिवहन कार्यालय पहुंचे और अधिकारियों से जवाब तलब किया। मनसे नेताओं ने सवाल उठाया है कि ओवरलोड और अवैध परिवहन को संरक्षण कौन दे रहा है और ऐसे वाहनों पर प्रभावी कार्रवाई क्यों नहीं हो रही। पार्टी ने चेतावनी दी कि अगले 2 दिनों में अवैध और ओवरलोड परिवहन नहीं रुका तो तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा। वहीं परिवहन अधिकारियों ने कहा है कि किसी भी गैरकानूनी परिवहन को अनुमति नहीं है और नियम तोड़ने वालों पर लगातार कार्रवाई जारी है। पण साहेब, मग अशा प्रकारची अवैध वाहतूक सुरूच कशी राहते? तुमचा त्याच्यावर प्रतिबंध नाहीये किंवा त्यांच्यावर बंधनं नाहीत का? सुसाट लोक गाड्या चालवतात आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. नाही, गाडी अजून तर हा कालच्या ॲक्सिडेंटमधला जो विषय आहे तो अजून त्याची तपासणी सुरू आहे. आमचा स्क्वॉड जाऊन प्रत्यक्ष गाडीची तपासणीच करून नंतरच जे काही तथ्य सांगता येतील ते सध्या त्या विषयावर काही भाष्य करता येणार. पण ही गाडी खडी वाहतूक करणारी, अवैध वाहतूक करणारी गाडी होती, ती सापडली गाडी प्रत्यक्षामध्ये. गाडी तिथे पोलिसांनी सीज केलेली आहे. ती वाहन पोलिसांनी सीज केलेलं आहे. आता त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष गाडी तपासणीसाठी आमचे अधिकारी तिथे जाऊन हे चेक करतो. पण या संदर्भामध्ये 2 युवकांचा, तरुणांचा मृत्यू झालेला आहे. त्याला प्रशासन काय मदत करणार आहे पुढे? प्रशासनाच्या दृष्टीने आमच्या डिपार्टमेंटकडून तर मला सांगतो जरा कठीणच होईल की त्यांचे ऑफिसर नाही, ते रजेवर आहेत. तर ह्या संदर्भात जे काही योग्य मदत किंवा जे काही पत्रव्यवहार करता येईल ते आमच्या डिपार्टमेंट. पण एक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे येते. मग प्रशासन या संदर्भामध्ये अवैध वाहतूकच्या गाडीमधून अपघात होऊनही त्यांना मदत करणार असेल तर याला काय म्हणायचं? ॲक्च्युली ही अवैध वाहतूक किंवा त्यांच्याकडे जर रॉयल्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतील तर ह्या गोष्टी आता चेक केल्या जातील याच्याकडून, महसूल विभागाने, आमच्या अधिकाऱ्यांकडून. नंतरच सर, अपघात होऊन आजचा 3रा दिवस उजाडला, चेक करणार आणि त्याच्यानंतर कारवाई करणार. ही ॲक्च्युली काल अपघात झाल्यानंतर आमचा स्पॉट तिथं प्रत्यक्ष जाऊन आलेला आहे, तिथं तपासणी केलेली आहे आणि प्रथम दिवशी त्यांनी माहिती घेतलेली आहे. परंतु तो चालक अजूनही किंवा चालकाशी काही अजून संपर्क झालेला नाही आणि मालकाशी सुद्धा संपर्क झाला नाही. असं केवळ त्यांचा लिमिट काय असतो, बॉडी लेवल, हे तुम्हाला माहिती आहे. हे डिगला असतो एकदम जवळजवळ 4-5 फूटचा. याच्यामुळे सर्व ऍक्सिडेंट करतात. याला जबाबदार करून आठवडी मान तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे. आर्थिक व्यवहार चालतं 100% साहेब, मी सांगतो 100% असं काय. आणि यांचे ते टाटा खालचे वरच्यांचे कॉर्पोरेटचे त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं? आम्ही आज त्यांना वॉर्निंग दिली. आजपासून, आतापासून जर डिगला असेल खरीचा तर तुमच्यावर आम्ही थेट काय हायवे आंदोलन करू, मोठा करू, ऑफिस पण तोडू. मी सर सांगते. हा उद्रेक म्हणावा का? उद्रेक. अहो, 2 भाऊ मेले, लहान, एक 25 वर्षाचा, एक 23 वर्षाचा. आपल्या मुलं गेलं, आपलं कसं वाटतं सर तुम्ही?